मनाचे धागे भाग 11. शरीराला अचानक भासणाऱ्या उबदारपणामुळे आणि त्याच्या परफ्यूमच्या सुगंधाने कदाचित त्याने तिला मिठी तर नाही मारली ना, असंच काहीसं जाणवून गेलं तिला. पण लगेचच तिच्या हेही लक्षात आलं की त्याने त्याच्या अंगातील जॅकेट तिच्या अंगावरती टाकलं होतं. त्या दोघांमधला तो गोड अबोला खूप काही बोलून जात होता. नीरजला तिला सोडून जावं असं वाटतच नव्हतं. तिच्या मनात चालू असलेला गोंधळ तो बघू शकत होता. त्याला माहीत होतं त्याने अचानक व्यक्त केलेल्या त्याच्या भावना तिला खूप गोंधळात टाकतील. आणि अगदी झालंही तसंच काहीसं होतं. नीरजच्या प्रेमाच्या कबुलीने ती पुरती दंग झाली होती. तिच्या सैरभैर झालेल्या मनाचा आढावा घेत नीरज तिला म्हणाला, "वीणा, रात्र खूप झाली आहे. आपण निघायला हवं आता." वीणाने फक्त होकारार्थी मान हलवली आणि त्याच्या पाठोपाठ गाडीकडे जाऊ लागली. त्याने तिच्यासाठी गाडीचं डोअर ओपन केलं. हे जरा तिच्यासाठी नवीनच होतं, पण तिला पहिल्यांदाच इतकं स्पेशल फील झालं होतं. ती गालातल्या गालात हसली आणि गाडीमध्ये बसली. गाडीमध्ये शांतता पसरली होती. दोघेही एकमेकांसोबत एक शब्दही न बोलता वीणाच्या काकांच्या घरी पोचलेत. अचानक गाडी थांबल्यामुळे वीणा भानावर आली आणि आजूबाजूला बघितलं तर तिच्या काकांचं घर समोरच होतं. तिने फॉर्मॅलिटी म्हणून नीरजला थँक्यू म्हटलं. ॲक्च्युली ती पण जरा कन्फ्यूजच झाली होती. त्याला काय बोलून गुड बाय करावं तेच तिला समजत नव्हतं. म्हणून तिला जे सुचलं ते ती बोलली आणि गुड नाईट म्हणून गाडीच्या खाली उतरली आणि घराच्या दिशेने जाऊ लागली. ती गेटच्या आतमध्ये जाईस्तोवर नीरज बाहेरच उभा होता तिला बघत, आणि ती हळूहळू त्याच्या नजरेआड झाली आणि त्याने हळूच गाडीच्या हँडलवर हात मारून "ओह माय गॉड, फायनली आय डिड इट" असं म्हणत एक मोकळा श्वास सोडला आणि गाडी स्टार्ट करून घराच्या दिशेने निघाला. गाडीमध्ये हलक्या मंद आवाजामध्ये एक रोमॅन्टिक सॉन्ग वाजत होतं. त्या गाण्यामध्ये हिरोईनची तारीफ करण्यात आली होती आणि ते गाणं हुबेहूब वीणावर परफेक्ट बसत होतं. तो त्या गाण्यामध्ये वीणाला इमॅजिन करत करत घरी पोचला. गाडी पार्क करून तो हातामध्ये चाबी गोल गोल फिरवत तेच गाणं गुणगुणत रूमच्या दिशेने निघाला होता. तोवर पाठीमागून त्याला एक आवाज आला, "नीरज बाळा, काय झालं? खूप आनंदी दिसत आहेस." तो आवाज त्याच्या आईचा होता. त्या आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघत होत्या, कारण नीरजला असं गाणं गुणगुणत बघणं त्यांच्यासाठीही नवीनच होतं. पण त्यांना कुठे माहीत हा प्रेमाचा फिवर होता ते. नीरज सावरासावर करत त्याच्या आईला म्हणाला, "काही नाही गं आई, ते सहजच गाणं ऐकलं म्हणून गुणगुणत होतो. चल गुड नाईट." एवढं म्हणून तो त्याच्या रूमकडे निघून गेला. इकडे वीणा किती वेळेपासून झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला काही केल्या झोप येत नव्हती आणि येणार पण कशी होती. तिच्या उभ्या आयुष्यात पहिल्यांदा तिला कोणीतरी प्रपोज केलं होतं आणि तो व्यक्तीसुद्धा काही साधासुद्धा नव्हता. नीरजसारखा हँडसम बिझनेसमॅन होता. त्याच्या मागे मुलींची लाईन लागलेली होती. पण या उलट नीरजचं झालं होतं. तो रूममध्ये गेल्या गेल्या फ्रेश होऊन लगेच झोपी गेला, कारण त्याला आज खूप रिलॅक्स फील होत होतं. तशातच सकाळ झाली. पहाटे पहाटे लागलेल्या झोपेमुळे वीणा थोड्या वेळासाठी चक्रावली. नेमकं तिने स्वप्न बघितलं की खरंच नीरजने तिला प्रपोज केलं होतं. तिने लगेच मोबाईलचा कॉल लॉगमध्ये रात्री त्याचा फोन चेक केला. त्यावरून तिचं परत एकदा खात्री पटली, हे सगळं स्वप्न नसून सत्य होतं. आता ती पटकन उठून ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊ लागली आणि तयार होता होता तिचं लक्ष त्या ड्रेसवर गेलं जो काल रात्री नीरजने तिला दिला होता. ती हलकीच गालामध्ये हसली.
तोवर तिला किचनमधून काकूंच्या भांडे आदळण्याचा आवाज आला. ती आवरून लगेचच किचनमध्ये गेली. काकू नाश्त्यासाठी पोह्यांची तयारी करत होती. तिला बघून काकू म्हणाली, "उठल्या वाटतं महाराणी." ती फक्त मानेने होकार देत काकूंना म्हणाली, "द्या इकडे, मी बनवते पोहे." तोंड वाकडं करून काकूने सामान तिच्या हातामध्ये दिला. तसा तिने पटकन नाश्ता बनवला आणि काकांचा निरोप घेऊन ऑफिसला जायला निघाली. काका तिला मिठी मारून एवढेच म्हणाले, "काळजी घे पोरी." आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला निरोप दिला. ती चालत थोडी पुढे आली होती, तोवरच तिचा मोबाईल वाजू लागला. तिने मोबाईल बघितला आणि तिचा चेहरा जरा फिका पडला. तिला नेमकं काय रिॲक्ट करावं हेच सुचत नव्हतं. तो नीरजचा फोन होता. तिने घाबरतच फोन उचलला. "हॅलो." तोवर तिकडून त्याचा आवाज आला, "वीणासमोर रस्त्याच्या कडेला बघ, माझी गाडी असेल. ये लवकर, मी वाट बघतोय." एवढं बोलून त्याने फोन कट केला. वीणा जरा आश्चर्यचकितच झाली. "अरे, हे असे कसे आपल्याला घ्यायला येऊ शकतात? ना सांगितलं ना विचारलं." तिला जरा रागच आला आणि आनंदही झाला होता. सध्या तिच्या मनाची अवस्था अशी झाली होती की तिला त्याच्या गोष्टी आवडतही होत्या आणि आवडतही नव्हत्या. तिच्यासोबत नेमकं हे काय होतंय तिलाच समजत नव्हतं. ती धावपळ करत गाडीपर्यंत जाऊन पोचली आणि गाडीमध्ये जाऊन बसली. तो तिच्याकडे बघून हलकीच स्माईल देऊन म्हणाला, "गुड मॉर्निंग." तिनेही त्याच्याकडे बघत अवघडलेल्या स्वरांमध्येच त्याला उत्तर दिलं. त्याने तिला सीट बेल्ट लावायचा इशारा केला, पण त्याला नेमकं काय म्हणायचंय हे तिला काही समजलंच नाही. मग तोच त्याच्या सीटवरून पुढे होत तिच्याजवळ आला. तशी ती घाबरली आणि तिच्या हाताच्या मुठा आपोआप घट्ट झाल्यात. त्याने तिच्या डोळ्यांमध्येच बघत एक हात तिच्या बाजूने टाकत साईडचा सीट बेल्ट ओढून पुढे आणला आणि तो लॉकमध्ये अडकवला. तसा अटक कसा आवाज झाला आणि त्या आवाजाने ती दचकली. तेव्हा कुठे तिच्या लक्षात आलं की त्याला नेमकं काय म्हणायचं होतं. तसा तोही तिच्यापासून लांब गेला. तिने एक मोकळा श्वास सोडला आणि गाडी ऑफिसच्या दिशेने धावू लागली. आता ती काचेतून बाहेर दिसणारं दृश्य बघत होती, पण मनामध्ये मात्र थोड्या वेळापूर्वी तो जेव्हा तिच्या जवळ आला होता तेव्हा तिच्या हृदयामध्ये वाढलेली धडधड आणि मनात तयार झालेली ती एक वेगळीच फिलिंग नेमकी कसली होती तेच तिला समजत नव्हतं. तो याआधी जेव्हाही तिच्या जवळ आला होता तिला सेम हीच फिलिंग जाणवली होती. ती मनामधला गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत होती. तोपर्यंत त्याचा आवाज आला, "वीणा, उतरायचं नाही आहे का?" आणि ती गोंधळून त्याच्याकडे बघायला लागली. तो परत भुवया वर करत तिला म्हणाला, "उतरायचं नाही आहे का?" तिने आजूबाजूला बघितलं तर गाडी त्यांच्या ऑफिसच्या समोर उभी होती. ती घाबरतच खाली उतरली आणि गाडीचा दरवाजा बंद केला. ती एवढी भांबावली होती की तिने त्याला साधं थँक्यूसुद्धा नाही म्हटलं आणि पटकन ऑफिसच्या पायऱ्या चढू लागली. तो पाठमोरं जाणाऱ्या तिच्याकडे बघतच थोडा हसतो आणि गाडीतून बॅग घेऊन सिक्युरिटीला चावी देऊन तिच्या मागोमाग ऑफिसमध्ये जातो. त्याला बघून सर्वांची एकच धावपळ चालू होते. सर्वांच्या गुड मॉर्निंगचे उत्तर देत तो त्याच्या केबिनपर्यंत पोहोचतो. आज त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल होती. ऑफिसमध्ये त्याचं कामामध्ये सुद्धा मन नव्हतं लागत. तो सारखा केबिनच्या काचेतून वीणालाच बघत होता. लंच ब्रेकमध्ये वीणाला निशाचा फोन आला. "हॅलो डार्लिंग, कशी आहेस? तुला माहीत आहे का मी तुला किती मिस केलं? आज संध्याकाळी येतेस ना तू इकडे?" असे एक ना अनेक प्रश्न निशाने वीणासमोर मांडलेत. त्यावर उत्तर देत वीणा तिला म्हणाली, "अगं हो, किती प्रश्न विचारशील? तिकडेच येते मी आज." वीणा आणि निशा एकमेकींपासून कधीच कोणती गोष्ट लपवत नव्हत्या.
त्यामुळे नेमकं काल तिच्यासोबत जे झालं ते निशाला सांगावंसं वाटत होतं, पण तिची काही केला हिंमत होत नव्हती. ती विचारात मग्नच होती तोवर निशा म्हणाली, "अगं ये, कुठं गायब झालीस? बोल काहीतरी." "बरं, ते जाऊ दे. उद्या दुपारनंतर तुला सुट्टी घ्यायला जमेल का?" "त्याचं काय आहे ना, लग्नाच्या राहिलेल्या शॉपिंगसाठी जायचं आहे आणि तुला तर माहीत आहे मला चॉईस करायला किती वेळ लागतो. सो तू जर सोबत असलीस तर खूप सोपं होईल बघ माझ्यासाठी." "ये प्लीज, नाही म्हणू नकोस हं." निशा लाडातच तिला म्हणाली. "हो गं बाई, नको टेन्शन घेऊस. आता तुझी इच्छा आहे म्हटल्यावर मला ती पूर्ण करावीच लागेल ना." "हो, थँक्यू सो मच. चल संध्याकाळी भेटू." एवढं म्हणून वीणा फोन ठेवते आणि हसतच मनामध्ये विचार करत बसते. रक्ताच्या नात्यांपेक्षा मैत्रीचे नाते किती मोठे असतात ना. निशाने मैत्रीण नव्हे तर बहिणीसारखी तिची नेहमी मदत केलेली होती. आणि दुसरीकडे तिचे नातेवाईक. एक काका सोडले तर तिला कोणाचाच आधार नव्हता. ती खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजत होती की तिच्याकडे निशासारखी जीवाला जीव देणारी मैत्रीण होती. लंच करून ती पुन्हा कामामध्ये मग्न झाली. उद्या दुपारून जायचं म्हटल्यावर बरीच कामं तिला आजच आवरायची होती. आणि निशा करणचं लग्नसुद्धा काही दिवसांवर येऊन ठेपलं होतं. त्यासाठीसुद्धा तिला सुट्ट्या हव्या होत्या. म्हणजे सर्वच काम आधीच करून ठेवावी लागणार होती. ती कामामध्ये इतकी व्यस्त झाली होती की संध्याकाळचे 7 कधी वाजलेत तेच तिला समजलं नाही. अचानक कोणीतरी येऊन तिच्या टेबलवर थाप मारत असल्याची जाणीव तिला झाली. तिने वरती पाहिलं तर तो नीरज होता. तो तिच्याकडे बघत तिला म्हणू लागला, "आज इथंच थांबायचा विचार आहे की काय?" त्याचा हा प्रश्न तिच्या डोक्यावरून गेला. पण थोडा वेळ विचार करून तिने घड्याळ पाहिलं आणि ताडकन जागेवर उभी राहिली. अरे बापरे, एवढा उशीर झाला. शेजारी उभा असलेला नीरज एकटक फक्त तिच्या चेहऱ्यावरील बदलणाऱ्या छटा निहाळत होता. ती पटापट तिचं सामान आवरत होती. तेवढ्यात तो तिला म्हणाला, "आवरून लवकर खाली ये. आय एम वेटिंग." आणि तेथून निघून गेला. वीणा पाठमोऱ्या जाणाऱ्या नीरजकडे फक्त बघतच राहिली. उंच भारदस्त शरीर, त्याचा तो जबरदस्त ड्रेसिंग सेन्स, चालण्याची बोलण्याची पद्धत, त्याचं सगळंच वेगळं आणि अगदी सहज भुरळ घालणारं होतं. याआधीसुद्धा वीणावर कित्येकदा त्याची ती भुरळ चढली होती. पण कुठे तो आणि कुठे ती या विचाराने ती मागे वळायची. पण आज मात्र तिचं मन तिला मागे फिरू देत नव्हतं. कारण आज तिच्या मनालाही माहीत होतं की ह्या भावना एकतर्फी नसून त्याच्याही मनात वीणाबद्दल भावना आहेत. वीणाच्या मनातील भावना तिच्या ओठांवर येतील का? आणि आल्यात तर त्या कशा स्वरूपात येतील? बघूया पुढील भागामध्ये. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा. आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रोज अशाच नवनवीन कथेसाठी बघत रहा बिंदास गर्ल मराठी स्टोरीज. थँक्स.